ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी दिवाळीच्या अनुषंगाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातली मार्केट सजलेली आहेत। मुंबईकर फटाक्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडतायत। यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके फोडू नका असं आवाहन राज्य सरकारने केलंय। या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काय वाटतंय नेमकं बघूया। मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर फटाक्यांच्या दुकानाच्या बाहेर सध्या मी आहे आणि माझ्या मागची दृश्य तुम्ही बघताय की फटाक्यांच्या दुकानावर मोठी गर्दी आहे। मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली आहे कारण मुंबई महापालिकेचा तो नियम आहे की खरं तर मोठ्या फटाक्यांवरती बंदी आहे, मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे आणि म्हणूनच मुंबई फायरवर्क डीलर असोसिएशनने प्रत्येक दुकानात ही नोटीस सुद्धा लावलेली आहे की मुंबई महापालिकेचा नेमका नियम काय। त्यामुळे मोठ्या आवाजाचे मोठी आतिषबाजी करणारे फटाके हे फोडता येणार नाहीयेत। त्यामुळे ग्राहकांची जी गर्दी आहे ती अर्थात फुलबाजा, अनार यांसारखे सौम्य फटाके विकत घेण्यासाठी आहे। मात्र आपण बघतोय की मोहम्मद अली रोडवर अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये। मात्र जे मोठ्या आवाजाचे फटाके आहेत त्यांचं आता डीलर्स नेमकं करणार काय, मुंबई फायरवर्क डीलर असोसिएशनचं नेमकं म्हणणं काय आहे। मोहम्मद अली रोडवर सध्याची जी ही गर्दी आहे ही गर्दीच आपल्याला सांगते की येणाऱ्या दिवाळीत फटाक्यांच्या बाबतीत नेमकं काय चित्र असेल। तर मला सांगा की कशा प्रकारे तुम्ही आता सध्या व्यवसाय करताय आणि मोठ्या फटाक्यांचं नेमकं तुम्ही काय करणार। मी फटाक्या तुम्ही जे सांगतात मोठा फटाका, ते मोठा फटाका म्हणजे काय आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशनने हे सांगितलेलं आवाजवाले बिलकुल फटाके तुम्ही विकू नका, कारण तुम्ही विकले तर लोक फोडणार। म्हणून आम्ही असोसिएशनने डिसिजन घेतला की जे नियमावली आहे त्याप्रमाणेचे फटाके विकायचे आणि त्याप्रमाणेचे फटाके आता हे दुकानामध्ये विकले जातात। कुठले फटाके घेताय ताई? छान फुलबाजा घेतो आहे, पाऊस, चक्र, खूप छान छान बंदुकी लहान मुलांना सगळं घेतो आहे। अच्छा, जे मोठे आवाज करणारे फटाके आहेत, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब नाही घेते कारण ते लहान मुलांसाठी हानिकारक आहेत ना। मी पण छोटेच फटाके घेणार आहे, छत्री, पाऊस वगैरे, फुलझडी वगैरे असे फटाके घेणार आहे कारण मुलं आमची फार लहान आहेत आणि दूरवाले त्यांनी त्रास होतो, त्यासाठी मला छोटेच फटाके घ्यावे। छोटे फटाके घ्यायचे होते तुम्हाला आणि नसायलाही पाहिजे बिकॉज ऑफ द पोल्युशन। मग पुढच्या वर्षी दिवाळीत असंच करणार? बिलकुल 101% असंच पाहिजे। सवय लागेल त्यामुळे सवय लागेल आणि ती शोभेची जी दारू आहे तीच वापरायला पाहिजे, आवाजाची नको। मग हा निर्णय आवडलाय तुम्हाला मुंबई आवडला, महापालिकेचा? एकदम परफेक्टली आवडला। पाळणार सगळेजण? बिलकुल 101%। सजग मुंबईकर। कोणकोणते फटाके घेतले दादा? मी मुलांसाठी घेतले फुलबाजा, पाऊस आणि चक्री, कारण फटाके मोस्टली जे सुतळी बॉम्ब वगैरे ते बंदी आणली सरकारने, त्यामुळे आपण लहान लहान मुलांसाठी फटाके घेऊन दिवाळी साजरी करूया। अच्छा, मग लहान आवाजाचे फटाके घेणार। दरवर्षी कुठले घेता तुम्ही? मी मोस्टली मोठे घ्यायचो पूर्वी, पण आता ह्या लॉकडाऊनच्या कारणामुळे मी लहानच घेतले। मग मिस करताय यंदाची दिवाळी? काय वेगळी वाटते? नक्की मिस करतोय आम्ही दिवाळी। लॉकडाऊनच्या कारणामुळे मोठा आपण फटाके मोठे आतिषबाजी नाही करू शकत आहे, त्यामुळे आपण फक्त लहान लहान फटाके वाजवूनच दिवाळी साजरी करतोय। काय घेतलंय बाबा एवढं मोठं? फुलझडी आहे मुलांसाठी। अच्छा, मग मोठा फटाका नाही, मोठा आवाज करणारा तर मोठी फटाके वगैरे काय नाही, फक्त फुलझडी आहे, बाकी काय नाही। मोठा आवाज करणारा फटाका नाहीये म्हणून मोठी फुलझडी येतोय का? हाँ फक्त हो फुलझड़ी और यही सब तो लिया, और क्या है। अभी आप लोगों ने कानून निकाल दिया ना, गवर्नमेंट ने। आप लोगों ने, हमने नहीं बनाया, गवर्नमेंट ने बनाया। वही, और क्या। तो अच्छा लगा कानून या नहीं? खुश है ठीक है। कानून से? क्या कोई कुछ कर सकता है क्या? नहीं, लेकिन कौन से पटाखे हर साल फोड़ते हो आप? कि हर साल बॉम्ब हम तो फोड़ते नहीं, बच्चे फोड़ते हैं, तो बच्चे तो खुश नहीं है। बिना आवाजाचे फटाके घेतलेले फक्त असे दिसते ना, जे पाऊस, चक्र, ते आणि फुलबाजी। मी लढ घेतलेली दिसते मला। कलरफुल आहे, कलर आहे। अच्छा, हे कलर आहेत फक्त? कलर फक्त कलर आहे त्याच्यामध्ये, कारण आम्हाला माहिती आहे सध्या कोरोना असल्यामुळे हे करणं बरोबर नाहीये। हे जे फटाके आपण फोडतो ना, हे फक्त 4 दिवसांचा आपला सांस्कृतिक सण आहे आणि एवढे कोट्यावधी गाड्या रस्त्यावर फिरतात आहेत, त्यातनं किती धूर बाहेर पडतोय, त्याच्यावर कुठल्याही आणि कोणताच निर्बंध नाही, तर 4 दिवसांवर का निर्बंध ठेवताय? काही मुंबईकरांच्या भावना फार तीव्र आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, नियम आहे, आम्ही पाळतो, पण आम्ही नाराज आहोत। हा नियम दरवर्षी काय आम्ही पाळणार नाही। मात्र काही मुंबईकर असेही आहेत की खरोखर जे या नियमाने खुश झालेले आहेत आणि या मोहम्मद अली रोडवरच्या फटाक्यांच्या दुकानामध्ये केवळ सौम्य आवाजाचे सौम्य फटाकेच विकले जात आहेत। कुठलेही मोठ्या आवाजाचे फटाके विकत घेतलेले अजून तरी बघायला मिळत नाहीयेत। त्याच्यामुळे कदाचित येणारी दिवाळी ही प्रदूषण मुक्त असू शकते, कमी
नियमांचं पालन करावं असं आवाहन मात्र वारंवार आपण करू शकतो. कॅमेरामन अनुप सामंत पाठक, एबीपी माझा, मुंबई.